UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी, राऊतांना जामीनही मंजूर। माझगाव कोर्टात 15 दिवसांची सुनावणी होती कैद। ज्या शौचालय घोटाळ्यात सरकारनंच कारवाईचे आदेश दिले तो मुद्दा लोकांसमोर मांडल्यावर अब्रू नुकसान कसं काय होतं, कोर्टाच्या निकालावर संजय राऊतांचा सवाल। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तुरुंगात टाकण्याचा डाव, माझगाव कोर्टाच्या निकालाविरोधात संजय राऊत वरच्या कोर्टाकडे दाद मागणार। माझा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अजून दृढ झाला, माझ्या कुटुंब आणि संस्थेवरील बेताल वक्तव्य सहन करणार नाही, मेधा सोमय्या यांची प्रतिक्रिया। राहिलेल्या त्रुटींची पूर्तता करून वरच्या कोर्टात दाद मागू, राऊतांची बदनामी करण्याआधी भाजप एन्काउंटरच्या नावाखाली कसं लोकांचे मर्डर करतं ते पाहावं, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल। न्यायालयाचा निर्णय स्वीकारला पाहिजे, पुन्हा चूक होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, राऊतांना कोर्टानं सुनावलेल्या शिक्षेनंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सिंधुदुर्ग पोलिसांची वैभव नाईक यांना नोटीस, राजकोटवरील पुतळा दुर्घटनेनंतर वैभव नाईक यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप, 4 दिवसात पुरावे देण्याचे निर्देश। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी चौकशी समितीकडून 16 पानी अहवाल, चुकीच्या वेल्डिंग कामामुळे पुतळा कोसळल्याचं अहवालात समोर। अमरावतीत प्रहारच्या कार्यकर्ते आक्रमक, दौऱ्यावेळी अजितदादांसमोर प्रहार कार्यकर्त्यांच्या घोषणा। पोलीस आणि सरकारनं केलेल्या एन्काउंटरचं जाहीर समर्थन, नराधमाला शिक्षा दिली, सरकारचं अभिनंदन, शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंकडून एन्काउंटरचं समर्थन। वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत राडा, शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि टीएमसीचे कल्याण बॅनर्जी भिडले, विरोधी पक्षांचा सभात्याग। सीएम पदाच्या चेहऱ्यावरून वाद, काँग्रेस केंद्रीय नेतृत्वाची मध्यस्थी, आपलंच सरकार येईल हा अति आत्मविश्वास घात करू शकेल, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरील वादावर नेत्यांना सबुरीचा सल्ला। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।